मित्रांनो, गुन्हेगार केवढाही असो, केवढा आमदार असो, केवढा खासदार असो आणि त्याच्या मागे कितीही ताकद असो, जर कायद्यात अटकला तर मात्र त्याला सुटका नसते. अशीच काही परिस्थिती वाल्मिक कराडची सध्या आहे. जो माणूस धिप्पाड होता, असं तेज सुद्धा चेहऱ्यावर मावत नव्हतं. आता परिस्थिती खूप बिकट आहे. पूर्ण चेहरा सुकून गेलेला आहे, पूर्ण दाढी वाढलेली आहे आणि बरेच काही हाल त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे सध्या तरी होत आहेत. परंतु ज्या पद्धतीने असं वाटत होतं, की वाल्मिक कराड हे कुठेतरी आता बाहेर पडतील, काहीतरी त्याच्यावर खंडणीचा आरोप केला जाईल किंवा एखादा केस केला जाईल आणि काही दिवसात ते बाहेर पडतील. असे वाल्मिक अण्णा कराड मोका का लागतो? असे काही बरेच प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि मोका कोणामुळे लागला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर मोका लागल्यानंतर परळी कशा पद्धतीने बंद केली याचाही आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक नजर टाकणार आहोत. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर परत शेअर करा. परंतु परत एकदा विनंती करतो, चॅनल एक वेळेस सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला, त्यामागचे काही आरोपी 8 आरोपीला यामध्ये मोका लावण्यात आला होता. म्हणजे 302 अंतर्गत मोका लावण्यात आला होता. मोका अंतर्गत परत एक महत्वाचा आरोपी होता, तो म्हणजेच वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराड यांना कुठेतरी सूट दिली जाते अशा पद्धतीचं एक दृश्य तयार झालं होतं. त्या ठिकाणी CID असेल, SIT असेल, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची कारवाई सुरू झाली होती त्यामध्ये कुठेतरी संशय सुद्धा घेण्यात आला होता आणि याचाच फायदा कदाचित वाल्मिक कराड यांना होणार होता. परंतु त्याचमध्ये जरांगे पाटील यांची खेळी चालली आणि जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आहे ते खिळी टाकल्यानंतर मोका लावण्यात आला. तो कसा? असाही प्रश्न पडलेला असेल. आणि ज्या पद्धतीने असं कुठेतरी वाटलं की आता जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावर काहीतरी साधारण केस दाखल केला जाईल किंवा खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल आणि परत काही 6 महिन्यात 8 महिन्यात ते बाहेर येतील. अशा गोष्टी जरांगे पाटील यांच्या ध्यानात आल्याच होत्या, निश्चितच ध्यानात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना सांगण्यात आलेले आहे, जर गुन्हा दाखल करायचा असेल तर हाच टाइम आहे. जोपर्यंत आपण एखादा आक्रोश किंवा कुठेतरी लढून सांगत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय हा मिळणार नाही. कारण तर पूर्ण बाजू जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या पाठीमागे आहे. या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील किंवा पुढारी असतील, पूर्ण ताकद ही वाल्मिक कराड यांच्याकडे आहे. त्या कारणाने कुठेतरी हे बाहेर निश्चितच येतील. त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या गावात टाकीवर वरती चढून त्या ठिकाणी शासनाला, या गव्हर्नमेंटला, CIDला एक आदेश किंवा निर्देश देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं, जर माझ्या भावाचे आरोपी पकडल्या जात नसतील किंवा जर 8 आरोपीवर मोका लावला जातो, परंतु यामध्ये मुख्य आरोपी जे आहे ते वाल्मिक कराड हा जर बाहेर आला तर परत आम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊ शकतो, तो मारूही शकतो, अशा पद्धतीचं सांगण्यात आलं. त्याचबरोबर जर तो बाहेर येत असेल, माझ्या भावाला न्याय कसा मिळणार, त्यापेक्षा आम्ही मेलेलं पुरलो, असंही ते म्हणाले. त्यानंतर काही प्रश्न सुद्धा निर्माण केले. CIDवर असतील, SITवर असतील, CITवर असतील, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यावर असतील, तशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा निर्माण केले. ते असेही म्हणाले, जर यामध्ये गुन्हेगार कुठेतरी शिळ दिल्या जात आहे आणि ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचे काही जवळचे निकटचे अधिकारी यामध्ये सामील आहेत, ते कुठेतरी जी माहिती आहे ती बाहेर टाकत आहेत, लिंक करत आहे आणि जी माहिती आहे ती बाहेर गेल्यानंतर CID असेल, त्याचबरोबर SIT असेल, यांना त्या पद्धतीचं काम केल्या जाऊ शकत नाही. त्या कारणाने यांची निलंबन करा, यांना बाहेर काढा, अशा पद्धतीचं धनंजय देशमुख यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. तशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणचे
कर्मचारी असतील त्या ठिकाणी टाकीच्या जवळ आले, त्या गावाजवळ आले आणि धनंजय देशमुखला विनवणी करत होते की तुम्ही खाली या, तुमच्या काय ज्या मागण्या असतील त्या आम्ही निश्चितच मुख्यमंत्री यांना सांगण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर तुमच्यावरती या विषयावरती काय तोडगा निघते हे सुद्धा आपण चर्चेच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू झालं आणि ह्या गोष्टी माहीत होत्या, त्या कारणाने जरांगे पाटील यांनी पूर्ण प्लॅनिंग केली आणि त्या पद्धतीने ती कारवाई पुढे गेली. त्यानंतर कुठेतरी वाल्मिक कराड यांच्यावर काल मोका लागला. मोका लागल्यानंतर जे आहे ते कदाचित यांना किती वर्ष आत राहावं लागेल, 10 वर्ष, 20 वर्ष किंवा जन्मठेप हे सांगता येत नाही. आणि जी व्यक्ती धाडधिप्पड होती पूर्ण शरीराने, असं जर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर वाटत होतं की 16 वर्षाचा व्यक्ती आहे का, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं शरीर होतं. आणि तेच शरीर कुठंतरी कुमजून घेतलेले आहे, म्हणजेच मुरजून गेलेले आहे. व्यक्ती केवढाही मोठा असो, केवढ्याही राजकीय लोकांचा पुढाकार असो किंवाही पाठीमागे लोक असतील, यामध्ये काहीच साध्य होत नाही. जर पोलिसांच्या आपण त्याच्याखाली अंडरखाली गेलो किंवा एखाद्या केसेसमध्ये गेलो तर मात्र आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावं लागते, हे निश्चित झालेलं आहे. त्यानंतर मोका लागल्यानंतर परभणी बंदची हाक देण्यात आली, परळी बंदची हाक देण्यात आली. परळी बंदची हाक दिल्यानंतर जो फोन गेला तो कोणाचा होता ते तुम्हाला समजून गेलेलंच असेल. त्यानंतर पूर्णपणे परळी त्या ठिकाणी बंद करण्यात आली, बीड बंद करण्यात आलं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुरू झालं आणि सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणच्या विचारलं गेलं की दादा बंद कशाच्या संदर्भात आहे, तर त्या लोकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्हाला याच्याविषयी काहीच माहित नाही, बंद काय केला म्हणून आम्हाला माहित नाही, परंतु बाजूचं दुकान बंद झालं त्या कारणाने आम्ही आमचं दुकान बंद केलं. कदाचित आमचं नुकसान होऊ नये, तोडफोड होऊ नये यासाठी आम्ही ते बंद पाळलेले. परंतु आम्हाला कोणत्याही राजकीय किंवा वाल्मिक कराड यांचं समर्थन करायचं नाही किंवा आम्हाला ते बंद करायचं नव्हतं, परंतु ना कारणाने ते बंद करावं लागलं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दृश्य तयार झालं. त्यानंतर धनंजय मुंडे परत संध्याकाळच्या टायमाला भेटायला गेले, दुपारच्या टायमाला भेटायला गेले. त्यानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनवणी करण्यात आली त्या कार्यकर्त्यांना, त्या पुढाऱ्यांना, त्यांच्या सहकार्यांना की अशा पद्धतीचं काही कृत्य करू नका, बीड वगैरे परळी वगैरे काही बंद राहणार नाही, कोणत्याही प्रकारचं जाळपूक करू नका, अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यानंतर मला हे सांगायचंय, जर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला नसता तर कदाचित म्हणतो वाल्मिक कराड हे बाहेरच असते, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोका लागला गेला नसता. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला काही कारवाई झाली त्या कारवाईच्या माध्यमातून SITच्या माध्यमातून असेल, CIDच्या माध्यमातून असेल, हे पूर्णपणे जोखमदारी घेऊन ते काम करत होते, परंतु कुठेतरी त्यांना काम करण्याकरता काही अडचणी निर्माण होत होत्या. त्या कारणाने कुठेतरी त्यांना व्यवस्थित काम करता आलं नाही. आता सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, जर अशा गोष्टी घडत असतील तर सर्वसामान्य लोकांची माती निश्चितच होणार आहे. जे आमदार असतात, खासदार असतात किंवा पुढारी असतात, याच्या पाठीमागे पळू किंवा त्यांच्या सांगण्यावरून एखादं पिस्तूल किंवा कृत्य करणं हे काही योग्य नाही. कारण तर पूर्ण संसार, आपला घरचा व्यवहार, आई वडिलांचं स्वप्न पूर्णपणे भंग होते. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचं आपण भान ठेवलं पाहिजे, अशा गोष्टीला आपण बळी पडलो नाही पाहिजेत असं तरी मला वाटते. आता तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.